खरं सांगू का, रोज 4 वेळा आरती होते आपल्या मठात. चिक्कार गर्दी असते. हो का? हो ना. आणि अगं जेवढे भाविक येतात ना ते सगळे जेवून जातात. प्रसादाचं नैवेद्याचं मी आणि माईच बघतो. मी स्वयंपाकघरात जरा प्रसादाचं बघून येते. हा, तू थांब इथेच. तुला लग्न करायचं नाही ना माझ्याशी, मग का खोटं बोललीस? तुला मदत व्हावी म्हणून मी हे सगळं केलं, तेही तुझं नाव न घेता. दादांशी का बोललो मी हे सगळं? तुझ्यासाठी. मला वाटलं होतं ते तुझी बाजू समजून घेतील, तुझ्या बाजूने बोलतील. पण नीता, यासाठी तू स्वतःहून काहीतरी बोलायला हवंस. स्वतः तोंड उघडून सांगायला नको का काही? पण तू सरळ सगळं तुझ्या वडिलांना सांगून टाकलंस का? मग मी काय करणार होतो नीता? हे बघ, तुझं लग्न झाल्याशिवाय माझं लग्न होणार नाही. मी पण प्रेम करतोय एका मुलीवर. जगू शकत नाही मी तिच्याशिवाय. सगळी गडबड झाली तुझ्यामुळे. सगळं संपलं आता. अरे पण मी काय करू वासू? माझ्या वडिलांसमोर माझं काहीच चालत नाही. मी जर लग्नाला नकार दिला ना तर मला घरात कोंडून ठेवतील, ते बाहेरच पडू देणार नाही. त्या मुलाशी लग्न करायचंय म्हटल्यावर तुला थोडी हिंमत दाखवायला नको का? हे मी तुलाही म्हणू शकते वासू. म्हणजे काय म्हणायचंय तुला? मी तर मुलगी आहे रे, माझं काहीच चालत नाही माझ्या बाबांसमोर. पण तू मुलगा आहेस, तू का नाही हिंमत दाखवत? तू का नाही सरळ खरं खरं जाऊन सांगत तुझ्या वडिलांना? प्रेम करतोस ना तिच्यावर, मग असं लपवतोस का तुझं प्रेम?